मित्रांसोबत जेवण करून घराकडे निघालेले चौघे जण वाटेत लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या 10 जणांनी त्यांना लुटले आणि 2,35,000चा ऐवज हिसकावून नेला. या गुन्ह्यातील 4 संशयितांना विजापूर नाका पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. विजापूर रोडवरील निशा हॉटेलजवळील मोकळ्या मैदानावर चौघांना दुचाकीवरून आलेल्या 10 जणांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटले होते. 19 जुलै रोजी पहाटे 2:15च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी संजय केरबा भडंगे राहणार आंबेडकर नगर यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली होती. फिर्यादी संजय भडंगे आणि त्यांचे मित्र विपुल थोरे मस्के कोळी यांनाही चोरट्यांनी लुटले होते. भडंगे यांनी 22 जुलै रोजी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादी व त्यांचे मित्र सिमेंट, वाळू व खडी विक्री करतात. त्यामुळे त्यांच्याकडे 80,000 रुपयांची रोकड होती. गळ्यात सोन्याची चेन आणि हातात अंगठ्या होत्या. तो सर्व ऐवज त्या 10 जणांनी लुटून नेला. संशयित आरोपींमध्ये सोलापुरातील शास्त्री नगरात राहणाऱ्या सादिक जाकीर शेखचा सहभाग समोर आला. तो सध्या कोंढवा भागात राहतो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड यांच्या पथकाने CCTVच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन चौघांना जेरबंद केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.